बदलापूरमध्ये लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरच्या संदर्भात एक खळबळजनक अशी माहिती आता समोर आली आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनाच आता जबाबदार धरलाय आणि अक्षयचा एन्काउंटर करणारे पोलीस नेमके कोण होते पाहूयात। यामध्ये संजय शिंदे पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार आणि हरीश तावडे पोलीस हवालदार। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, आताच आपण अक्षयच्या आईची सुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली आहे। नेमकं आता काय समोर येतंय या अहवालाच्या नंतर कोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे? हा जो अहवाल आहे तो अहवाल एका कोर्टाच्या आदेशानुसार जे भारतीय नागरिक सुरक्षा 2023चा एक प्रोविजन आहे 1996 या अंतर्गत एक जे कोर्टाच्या एक टीम आहे ती कोर्ट अशा प्रकारचे तपासणी करतात, चौकशी करतात। अशा प्रकारचे जे एन्काउंटर होतो त्या एन्काउंटर प्रकरणी ते अहवाल आपले सादर करतात। त्याच प्रकारे हा जो प्रकरण होता अक्षय शिंदेचा एन्काउंटरचा, या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये हा रिपोर्ट अहवाल सादर करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं असं की जो SIT नेमलेली आहे त्याचा रिपोर्ट अजून समोर आलेला नाही आहे, पण हा जो कोर्टाचा एक आदेश आहे त्याप्रमाणे एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे सर्वात पहिला असा की हे जे 5 पोलीसकर्मी आहेत ज्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या जीवाला धोका होता आणि आत्मसंरक्षणासाठी त्यांनी फायरिंग केली। तर जे रिपोर्ट आहे रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की हा आत्मसंरक्षणासाठी असे फायरिंग झालेली नाही आहे। तर हे जे 5 पोलीसकर्मी आहेत ते ट्रेंड पोलीसकर्मी आहे, तर का अक्षय शिंदेला ओव्हरकम करू शकले नाही, पकडू शकले नाही। आणि एन्काउंटर जे झालं ते एन्काउंटरमध्ये नेमकी जे फायरिंग आहे ते अक्षय शिंदेच्या डोक्याला फायरिंग करण्यात आली होती, त्याच्या पायाला किंवा हाताला फायरिंग करण्यात आलेली नव्हती। तिसरा जे FSL रिपोर्ट होती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे FSLची रिपोर्ट समोर आलेली आहे, FSL रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे की अक्षय शिंदेचा फिंगरप्रिंट तो रिव्हॉल्व्हरवर नव्हता। आणि FSLच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की अक्षय शिंदेने कोणती प्रकारची फायरिंग केलेली नाही आहे। तर या आधारावर कोर्टाचं असं म्हणणं आहे की हे जे 5 लोक आहे हे 5 लोक 5 पोलीसकर्मी जबाबदार आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी आणि यांच्यावरही गुन्हा नोंद केला पाहिजे आणि पुढील तपासणी केली पाहिजे। तर अशा प्रकारचा एक आदेश जे आहे ते कोर्टाने दिला आहे। आणि हे जे अहवाल होता ते अहवाल कोर्टाने आपल्या ओपन कोर्टात वाचून दाखवली होती। आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे जे मी तुम्हाला सांगितलं आता, हे 5 महत्त्वाचे गोष्ट ही कोर्टाने आपल्या ओपन कोर्टात सांगितलं आहे। ठीक आहे, धन्यवाद मृत्युंजय या माहितीसाठी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण न्यायालयीन चौकशीमध्ये नेमकं काय होतंय आपण बघतोय। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीसच जबाबदार आहे असं कोर्टानं म्हटलंय। पोलिसांनी अक्षय शिंदे विरुद्ध केलेला बळाचा वापर हा अनुचित होता, चुकीचा होता। अक्षयने बंदूक हिसकावली म्हणत होते, पण बंदुकीवरती अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नाहीयेत असं अहवालामधून समोर येत आहे। तर आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद वाटतो असंही कोर्टानं म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।